अनेक वर्षांपासून रखडलेल्या ऐतिहासिक शिवस्मारकाचं जलपूजन अखेर शनिवारी थाटामाटात संपन्न झालं। सुमारे 3600 कोटी रुपये खर्च करून अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या शिवस्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं। शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माती आणि महाराष्ट्रातल्या नद्यांतून जमा केलेल्या पाण्यानं भरलेल्या कलशाचं मोदींनी अरबी समुद्रात जलार्पण केलं। मुझे आज जो शिव स्मारक बनने वाला है उसमें जल पूजन का, भूमि पूजन का सौभाग्य मिला है। ऐसा अवसर जीवन में धन्यता की अनुभूति कराता है। मी आई तुळजा भवानीला आज एकच साकडं घालतो। अरे मी शिवा तर होऊ शकत नाही, ती माझी अवकात नाही, पण मला किमान जीवा होण्याची संधी आई तुळजा भवानीने द्यावी आणि या ठिकाणी महाराजांचं आणि या महाराष्ट्राचं या ठिकाणी सेवा करण्याची शक्ती आई तुळजा भवानीने मला द्यावी, हीच विनंती आई तुळजा भवानीच्या चरणी मी करतो। आमच्या महाराजांचे गड किल्ले जे दिल्लीच्या पुरातत्व खात्याच्या वेड्यामध्ये ते आम्हाला मोकळे करून द्या, कारण किल्ले महाराष्ट्राचे, किल्ले महाराजांचे, आणि तिकडे जरा काही करायचं म्हटलं तर दिल्लीमध्ये जावं लागतं पुरातत्व खात्यामध्ये। द्या ना, आमच्या खात्यामध्ये द्या, आमचं सरकार आहे, मजबूत आहे, देवेंद्रजी बसलेत, आम्ही सोबत आहोत, करतो, चांगली त्याची निगा राखतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी मुंबईकरांना तब्बल 1 लाख कोटी रुपयांचं ख्रिसमस गिफ्ट दिलं। मुंबईच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं आखलेल्या विविध प्रकल्पांची भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते संपन्न झाली। मेट्रो 3 आणि 4, शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू, MUTP 3 तसंच 2 उड्डाण पूल यांचा त्यामध्ये समावेश होता। अकेले मुंबई में एक ही कार्यक्रम में 1,06,000 करोड़ रुपयों से ज्यादा विकास के कामों का शुभारंभ होता हो, ये शायद मुंबई के इतिहास की बहुत बड़ी घटना होगी और ये हम करके दिखाते हैं। काळ्या धनाविरुद्ध सुरू असलेली लढाई जिंकत नाही तोपर्यंत ती सुरूच राहील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी BKCतल्या भाषणात दिली। नोटाबंदीच्या 50 दिवसांनंतर जनतेला होणारा त्रास कमी होईल, पण बेईमान लोकांचा त्रास आणखी वाढेल असा इशाराही त्यांनी दिला। 50 दिन के बाद ईमानदार लोगों की तकलीफ कम होना शुरू होगा और बेईमानों की तकलीफ बढ़ना शुरू होगा। अभी भी मैं बेईमानी करने वालों को कहना चाहता हूं, समझ जाइए। पंतप्रधानांच्या दिवसभराच्या मुंबई दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील त्यांच्यासोबत होते, पण तरीही भाजप विरुद्ध शिवसेना अशी कार्यकर्त्यांची राडेबाजी रंगली होती। दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी हाणामारीही झाली। जय भवानी, जे छत्रपतींचे मावळे असतील ते जागेवर बसतील, जे छत्रपतींचे मावळे असतील त्यातला एकही जण या ठिकाणी हलणार नाही। जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी। सगळे शांतपणे बसतील। चला तुम्ही बसा आपापल्या ठिकाणी शांतपणे, कोणी गडबड करणार नाही। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं भाजपनं महापालिका निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजवल्याचं बोललं जात आहे, पण या आश्वासनांवर मुंबईकर खरंच विश्वास ठेवणार का? महापालिका निवडणुकीचं घोडा मैदान फार दूर नाही। देवेंद्र कोल्हटकर आणि दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।